हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी आहे प्रियंका आणि रोज नेहमीच्या भाज्या खाऊन खूप कंटाळा आला होता। तर मग आज काय बनवायचं हा विचार करत होते, पण नंतर विचार केला की आपण छान अंडा करी बनवूया। तर मग मी आज छानपैकी काळ्या मसाल्याची अंडा करी बनवली आहे। तर ती अंडा करी मी कशी बनवली हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। माझ्याकडे हा अंड्यांचा बॉक्स आहे, पण एवढे अंडे मी यूज करणार नाही आहे। यातले फक्त 7च अंडे मी यूज करणार आहे, कारण मला 7 अंड्यांचीच भाजी करायची आहे। म्हणून मी या बॉक्समधले तेवढेच अंडे घेते। मी ते 7 अंडी घेतली आहेत आणि आता ही अंडी आपल्याला पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायची आहे। तर मी यामध्ये पाणी टाकून ही अंडी बॉईल करायला ठेवते। पंधरा मिनिट ही अंडी बॉईल करायची आहे। मी यामध्ये मीठ यासाठी टाकते, जर आपण मीठ टाकलं तर ही अंडी लवकर बॉईल होतील। जोपर्यंत अंडी बॉईल होत नाही तोपर्यंत आपण भाजीचा मसाला तयार करून घेऊया। तर मसाल्यासाठी मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 4 लसणाच्या पाकळ्या, 2 आल्याचे तुकडे आणि सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपण कांदा छान परतवून घेऊया। कांद्याला तांबूस कलर येत नाही तोपर्यंत आपण कांदा मस्त परतवून घेणार आहोत। तेल सुद्धा टाकू शकतात, तेल टाकल्याने पटकन कांदा भाजला जातो, पण मी बिना तेलाचाच कांदा भाजून घेतलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकतात कांदा आपला छान तांबूस कलरचा झालेला आहे आणि छान भाजला गेला आहे। तर यामध्येच मी जो खोबऱ्याचा खीस आहे तो सुद्धा यामध्ये थोडा भाजून घेते। हा खोबऱ्याचा खीस सुद्धा मी यामध्येच थोडा भाजून घेतला। आणि आता लसणाच्या पाकळ्या सुद्धा मी थोड्या त्यामध्ये परतवून घेते, म्हणजेच भाजून घेते, आणि आल्याचे तुकडे सुद्धा। या ठिकाणी आपला हा मसाला छान भाजून झालेला आहे। आता मी हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपण हा मसाला थंड करून घेऊया। थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला वाटता येणार नाही, आणि जोपर्यंत मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण बॉईल झालेली अंडी त्याची सालं काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता इथे अंडी सुद्धा छान बॉईल झालेली आहे। आता मी याची साल काढून घेते
प्रकारेच मी ह्या सगळ्या अंड्यांची साल काढून घेते। या ठिकाणी मी सगळ्या अंड्यांची साल काढून घेतलेली आहे आणि तुम्ही भाजीमध्ये हे अख्खी अंडी सुद्धा टाकू शकतात, पण मी या अंड्यांचे 2 पार्टिशन करते। या प्रकारे मी सगळ्या अंड्यांचे पार्टिशन करते। म्हणजेच आपला जो भाजीचा मसाला म्हणजे रस्सा आहे तो छान या अंड्यांमध्ये मुरला जातो। तुम्ही हवं तर अख्खे पण टाकू शकतात। अंडी छान बॉईल झाली आहे आणि त्यामुळे आपले हे पार्टिशन पण खूप व्यवस्थित झाले। आता हे आपण साईडला ठेवूया आणि जो आपला मसाला होता भाजलेला ते आपण वाटून घेऊया। तर मी हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते। तुम्ही पाहू शकतात इथे मी छान असा मसाला वाटून घेतला आहे। छान आपला काळा मसाला तयार झालेला आहे आणि आता एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल छान गरम झाल्यावर आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे। अगदी हळूवारपणे मी हा मसाला तेलामध्ये टाकते, नाहीतर तेल अंगावर उडण्याची शक्यता असते। या ठिकाणी आपलं हे तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे आणि हा मसाला आपल्याला मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। आता या मसाल्यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट टाकायचे आणि थोडी चिमूटभर हळद आणि गरम मसाला, तुम्ही कुठल्याही कंपनीचा गरम मसाला यूज करू शकता किंवा खडे मसाले पण तुम्ही जर वाटणात वाटले तरी चालतात। आणि मी जिरा पावडर थोडी टाकते आणि धना पावडर, तसंच मी आता या ठिकाणी बेडगी मिरचीचं तिखट टाकते। हे चवीला तिखट नसतं, पण या तिखटाने भाजीला खूप छान कलर येतो, त्यासाठी मी हे तिखट यूज करते। आणि आता हे सगळे मसाले आपण या वाटणामध्ये मिक्स करून घेऊया आणि छान तेलामध्ये 2-3 मिनिट मस्तपैकी परतवून घेऊया।
आणि आता मी मसाला परतवतानाच यामध्ये मीठ टाकलं। तर मीठ टाकण्याचं कारण काय, जर आपण या मसाल्यामध्ये परतवतानाच मीठ टाकलं तर आपला मसाला हा छान तळला जातो आणि लवकर पण तळला जातो। त्यासाठी मी परतवतानाच यामध्ये मीठ टाकते, अगदी चिमूटभरच टाकायचं। तुम्ही पाहू शकता इथे आपला मसाला मस्त तळला गेला आहे। आता मसाला तळल्यावर यामध्ये आपल्याला जेवढी करी पाहिजे तेवढं आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला वाटला होता त्याच भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आणि ते पाणी मी या मसाल्यामध्ये मिक्स केलं। सुरुवातीला थोडंच पाणी टाकलंय, म्हणजे जो काही आपला मसाला आहे तो मी या पाण्यामध्ये मिक्स करून घेते, म्हणजेच आपल्या ज्या काही मसाल्याच्या गाठी वगैरे काही असतात तर आपल्या त्या राहत नाही। म्हणून सुरुवातीला थोडं पाणी टाकायचं आणि नंतर हवं तसं तुम्ही पाणी ॲड करू शकतात। मसाला छान मी या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलाय। आणि या भाजीला पण आपण छान उकळी आणून घेणार आहोत। नंतर तुम्हाला करी किती वाढवायची, कमी जास्त तुम्ही पाणी त्यामध्ये ॲड करू शकतात आणि भाजी मस्त उकळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात भाजीला थोडी अशी उकळी आलेली आहे आणि त्याचं टेक्स्चर सुद्धा चेंज झालंय। आणि आता आपण चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचंय, पण एवढं लक्ष ठेवा मी सुरुवातीलाच थोडं मीठ घातलं होतं त्यानुसारच मी आता मीठ टाकते। खूप सुंदर असा भाजीचा कलर आलेला आहे आणि भाजीला उकळी पण छान आली। आता आपण जे बॉईल केलेली अंडी आहेत ती आपण या भाजीमध्ये टाकणार। उकळी आल्यावरच ही अंडी टाकायची आहे। मी अगदी हळूवारपणे ही अंडी भाजीमध्ये टाकली। आता अंडी टाकल्यानंतर अगदी 1-2 मिनिटच आपल्याला ही भाजी उकळवायची आहे, जास्त उकळवायची नाही, कारण अंड्यांचा चुरा वगैरे होऊ शकतो, त्यासाठी जास्त उकळवायची नाहीये। वाह, मस्त आपली भाजीला मस्त उकळी आली आणि सुगंध पण खूप छान येतोय। आता वरतून आपण खूप सारी हिरवीगार कोथिंबीर यामध्ये टाकतोय।
कोथिंबीरने अजूनच भाजीला खूप छान टेस्ट येते। आणि या ठिकाणी आपली ही अंडा करी रेडी झालेली आहे। आता आपण याला सर्व करून घेऊया। चविष्ट खा आणि निरोगी राहा।